भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार विराट कोहली यांनी नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली। या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर त्यांनी पत्नी अनुष्का शर्मा यांच्यासह वृंदावनमधील प्रेमानंदजी महाराज यांची भेट घेतली। पण विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघंही प्रेमानंदजी महाराज यांच्याकडे का जातात हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघंही आध्यात्मिक जीवनात रस घेणारे आहेत। या भेटी दरम्यान दोघेही साध्या पांढऱ्या वस्त्रांमध्ये दिसले आणि त्यांनी स्थानिक टॅक्सीद्वारे आश्रमात प्रवेश केला, ज्यामुळे त्यांच्या विनम्रतेचा प्रत्यय दिसून आला। प्रेमानंद महाराज यांनी विराटला विचारलं, प्रसन्न हो? यावर विराटने उत्तर दिलं, जी अभी ठीक है। अनुष्कानेही एक प्रश्न विचारला, क्या नाम जप से हो जाएगा? या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। या आध्यात्मिक भेटी दरम्यान प्रेमानंद महाराज यांनी विराटला सांगितलं, संपत्ती आणि प्रसिद्धी म्हणजे यश नाही, खरी आनंदाची अनुभूती अंतर्मनाच्या शुद्धतेत आहे। या भेटीने विराट आणि अनुष्काच्या आध्यात्मिक प्रवासाला नवीन दिशा मिळाली आहे। याआधीही 2023 आणि 2025 मध्ये विराट आणि अनुष्का यांनी प्रेमानंदजी महाराज यांची भेट घेतली होती। त्यांच्या या सततच्या भेटीच्या आध्यात्मिक झुकावतेचा प्रतीक आहे। त्यांच्या या सततच्या भेटीमुळे त्यांची एक वेगळी चर्चा आहे। या भेटी दरम्यान विराटने हातात जपमाळ किंवा डिजिटल जप काउंटर धरलेला आहे, ज्यामुळे त्यांच्या भक्तिभावाची एक झलक मिळते। या आध्यात्मिक प्रवासाच्या पार्श्वभूमीवर विराट आणि अनुष्काच्या या भेटीने त्यांच्या आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरुवात पाहायला मिळते। तुम्हाला या भेटीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।